आज सकाळी 10 वाजल्यापासून मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. प्रशासनानं 7 मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा. मस्साजोगकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहणार नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांचं भाष्य. नैतिकता आणि मुंडेंचा संबंध नसल्याची ही टीका. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. संजय राऊत जे बोलले ते 100% बरोबर. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी निर्लज्जबाई. लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचं प्रत्युत्तर. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारणेला अटक. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी बेड्या. गुंड गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई. आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा. खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अभ्यासासाठी 1 सदस्यीय समितीची नियुक्ती. शरद पवार आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. संत नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार. पवारांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांचा शताब्दी गौरव सोहळा. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तान बाहेर. न्यूझीलंडकडून बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव. भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये.